नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। काल 4-5 दसरा मेळावे महाराष्ट्रामध्ये पार पडले। त्यामध्ये संघाचा दसरा मेळावा असेल, मुंढेंचा दसरा मेळावा असेल, जरांगे पाटलांचा दसरा मेळावा असेल। मात्र महाराष्ट्राचं प्रामुख्याने लक्ष होतं ते म्हणजे शिंदेंच्या आणि ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरती। आणि शिंदे नेमके काय बोलतात, ठाकरे नेमके काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष होतं। त्यामुळे कालच्या दसरा मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदेंनी नेमकं काय भाषण केलं आणि त्यातील काय प्रमुख मुद्दे होते हे जाणून घेणं आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे। विकास, हिंदुत्व, शिवसेनेतील उठाव, मराठीचा मुद्दा असेल किंवा नरेंद्र मोदी यांचं विजन असेल आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केलेली कामं असेल, या सगळ्या गोष्टींवर अतिशय रोखठोकपणे एकनाथ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं। तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला, आम्ही तुमचाच रंग बदलला, अशा लोकांसोबत बाळासाहेब कधीही राहिले नसते। बाळासाहेबांची सगळी स्वप्न कोणी पूर्ण केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। ठाकरे म्हणत होते शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार, मला तर सोडाच दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवायचं होतं, पण ते स्वतःच मुख्यमंत्रीपदी बसले। नरेंद्र मोदींनी हे स्वप्न पूर्ण केलं आणि मला मुख्यमंत्री बनवलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले। बाळासाहेबांची सगळी स्वप्न, राम मंदिराचं 370 कलम हटवण्याचं कोणी पूर्ण केलं तर ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने पूर्ण केलं। एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं। हे पण म्हणत होते शिवसैनिकाला पालखीत बसवणार, मुख्यमंत्री करणार। अरे मला सोडून द्या, कोणाला तरी बसवायचं होतं, पण ते सोडून तुम्हीच टुनकन बसलात आणि मोदीजींनी ते स्वप्न पूर्ण केलं आणि त्याला तुम्ही शिवाय देता। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, असं म्हणत बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करायचे। मात्र ही सुरुवात देखील आता उद्धव ठाकरेंनी सोडलेली आहे। तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, ही गर्जना करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा सभेची सुरुवात करायचे तेव्हा माझ्या सकट सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे। ती आठवण आपल्या सगळ्यांना आणि खऱ्या अर्थाने गर्व से कौम हिंदू आहे ही सिंह गर्जना बाळासाहेबांनी देशाला दिली। पण हल्ली काही लोकांना या शब्दाची ॲलर्जी झाली आहे। हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटायला लागली आहे। कंत्राटदारांची लूट करताना जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला हवी, असा हल्लाबोल देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला। जिथं टेंडर तिथं सरेंडर, मुंबईतल्या लोकांना माहित आहे बऱ्यापैकी। आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरला सूट देताना, लोकांची लूट करताना थोडी जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे होती। धारावी मुंबईचा विकास होईल हे सगळं मी पाहतोय। धारावीच्या प्रकल्पामध्ये देखील काड्या घालण्याचं काम सुरू आहे। तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, पण धारावीकरांना रस्त्यावर ठेवा, ही नीती योग्य नाही, असं देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलंय। धारावीत आम्ही 2,10,000 जणांना घरं देणार आहोत, पात्र अपात्र काहीही बघणार नाही। 2 लाख कोटी रुपयांची घरं आम्ही देणार, प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण आम्ही करणार, असं देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। धारावीकर असतील, मुंबईचा विकास असेल, हे सगळं आजपर्यंत मी पाहतोय। धारावी इथले लोक इथं आले। धारावी हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे, पण त्यामध्ये देखील काड्या घालण्याचं काम सुरू आहे। पहिला जो कॉन्ट्रॅक्टर होता तेव्हा मुख्यमंत्री कोण होते तेही आपल्याला माहित आहे। त्याने तो प्रकल्प रद्द केला। कॉन्ट्रॅक्टर का रद्द केला हे जनता ओळखते। तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, परंतु धारावीकराला त्याच चिखला त्याच तिथे खितपत ठेवण्याचं पाप तुम्ही करताय। मी त्याची माहिती घेतली, त्यामध्ये अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त पात्र धारावीकरांना घर द्या म्हणून म्हटलं। या एकनाथ शिंदेने सांगितलं जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना घर द्या। कासून नाही तर ठासून 2 वर्ष पूर्ण केली। 6 महिन्यात आमचं सरकार पडणार असं ठाकरे म्हणत होते, पण घासून पुसून नव्हे तर ठासून 2 वर्ष पूर्ण केली, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली। काही लोक म्हणत होते हे सरकार 15 दिवस टिकणार नाही, 1 महिन्यात पडेल, दुसऱ्या महिन्यात पडेल, 6 महिन्यात पडेल। पण टीका करणाऱ्याला हा तुमचा एकनाथ शिंदे पुरून उरला।
आणि जनतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, साथीने, घासून नाही तर घासून पुसून नाही तर ठासून 2 वर्ष पूर्ण केली. माझी दाढी त्यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी लगावला. ती दाढी त्यांना खुपती आहे. सारखं दाढीवर बोलतात, माझी दाढी खुपते. अरे पण मी सांगतो, होती दाढी म्हणून तुमची उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी आणि महाविरोधी आघाडी. आणि महाराष्ट्राच्या विकासाची जोरात धावू लागली गाडी, ही दाढीची करामत आहे. आणि म्हणून मला हलक्यात घेऊ नका. परत एकदा सांगतो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे रूपी हिऱ्यापोटी गारगोटी जन्माला आली. पण हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना आता लाज वाटतेय. खरं आहे ना? बाळासाहेबांच्या विचारांशी बेमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केली. आणि म्हणून आजाद शिवसेनेचा हा आजाद मेळावा आहे. हे सरकार 15 दिवस टिकणार नाही, 6 महिन्यात पडेल अशी टीका केली जायची. पण टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे पुरून उरला. घासून पुसून नाही तर ठासून 2 वर्ष पूर्ण केली. मी बाळासाहेबांचा चेला आहे, आनंद दिघेंचा शिष्य आहे. मी मैदानातून पळणार नाही तर पळवणारा आहे, असं देखील यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. असा स्वस्तात जाणारा नाही. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही, पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाही. गेल्या 2 वर्षात कमी काळात हे सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं, शेतकऱ्यांचं लाडकं सरकार झालंय. आज या महाराष्ट्रामध्ये जिकडे जिकडे हा तुमचा एकनाथ शिंदे जातो, तिकडे तिकडे सगळे जण हसत मुखाने स्वागत करतात, आशीर्वाद देतात. हेच आपण कमवलंय. 2 वर्षात अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार, लाडक्या भावांचं लाडकं सरकार, लाडक्या शेतकऱ्यांचं लाडकं सरकार. अन्यायाला लाथा मारा अशी बाळासाहेबांची शिकवण होती आणि त्यामुळेच त्या विरोधात लढण्यासाठी आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता तर सच्चा शिवसैनिकांचा अपमान झाला असता आणि त्यामुळे शिवसेनेत आम्ही उठाव केला. महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता, असं देखील यावेळी एकनाथ शिंदेंनी अधोरेखित केलं. आपण उठाव का केला मला सांगायची गरज आहे? गरज नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, अन्यायावर पेटून उठा, अन्यायाला लाथ मारा, अन्याय सहन करू नका. आणि म्हणून जेव्हा अन्याय होऊ लागला तेव्हा आम्ही उठाव केला. अन्याय याच्या विरुद्ध लढण्यासाठी. आणि म्हणून हा उठाव केला नसता तर शिवसेनेचं, शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं. सच्च्या शिवसैनिकांचा अपमान होत राहिला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. आम्ही दिल्लीला जातो ते प्रकल्प आणण्यासाठी. मला मुख्यमंत्री करा हे सांगायला आम्ही जात नाही. आम्ही दिल्लीला जातो महाराष्ट्रासाठी आणण्यासाठी, विकासासाठी. मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा म्हणून नाही जा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्या दिवशी आशाताई भोसले यांनी देखील आमच्या सरकारचं कौतुक केलं. सरकारची योजना गोरगरिबांना मदत करणारी आहे, अशी आमची नीती आहे, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी म्हटलं. त्या दिवशी आशाताई म्हणाल्या, त्यांनी देखील अभिनंदन केलं आणि 1,500च्या योजनेचं पण कौतुक केलं. बोले 1,500 रुपये किती गरजेचे आहेत. त्यांना 2 वेळचं जेवण मिळत नव्हतं. ते म्हणाला 1,500 सरकारने केलेली योजना गोरगरिबांना मदत करणारी आहे. या सरकारनं आधीच्या दसरा मेळाव्यात शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देणार.
आम्ही ताबडतोब आरक्षण दिलं, पण कोर्टात कोण गेलं? तरीही कोर्टानं आरक्षण अजून कायम ठेवलेलं आहे. मराठा समाजाचं आरक्षण जावं यासाठी काही जण कोर्टात गेले असं या ठिकाणी एकनाथ शिंदेंना म्हणायचं होतं. हे सरकार मी गेल्या दसऱ्याला मराठा समाजाला आरक्षण देणार, ओबीसीचा धक्का न लावता, कुणाचंही नुकसान न करता शपथ घेतली होती. शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून ताबडतोब आम्ही विशेष अधिवेशन घेतलं. 10% आरक्षण मराठा समाजाला, ओबीसी इतर समाजाचं कुणाचंही कमी न करता दिलं. आता कोर्टात कोण गेलंय त्याच्या विरोधामध्ये? महाविकास आघाडीचे लोक. परंतु कोर्टाने अद्याप ते कायम ठेवलेलं आहे आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे. तुमच्या तोंडाला लागलेलं शेण असं लपणार नाही. आम्ही रस्त्यावर फिरत होतो, रुग्णांना मदत करत होतो, तुम्ही घरात बसून कोविड टेस्ट करत होता. कुणी भेटायला आलं तर त्याला बाहेर काढलं. हे मुख्यमंत्र्याचं काम नसतं. तुम्ही काय काम केलं तर चार चौघात सांगू शकणार नाही. योग्य वेळ येईल तेव्हा नक्की सांगू. यांच्या अहंकारामुळे राज्याच्या तिजोरीवर 17,000 कोटींचं कर्ज वाढलं. ते वाचलं असतं तर आज मी लाडक्या बहिणीला 3,000 रुपये महिन्याला देऊ शकलो असतो, असं देखील यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. तुमच्या तोंडाला लागलेलं शेण अशाने लपणार नाही. लोक मरत होते आणि इकडे पैसे तुम्ही मोजत होता. कुठं फिराले पाप. आम्ही रस्त्यावर फिरत होतो, पीपी किट घालून लोकांना मदत करत होतो, हॉस्पिटलमध्ये जात होतो, रुग्णांना मदत करत होतो. तुम्ही तर घरात बसून ती कुठली कोविडची टेस्ट करून मंत्री आला त्याला बाहेर, अमका आला त्याला बाहेर. अरे या मुख्यमंत्र्याचं काम नसतं. मुख्यमंत्र्याचं काम असतं सर्वसामान्यांना दिलासा देणं, त्यांच्या मागं उभे राहणं. आणि तुम्ही सांगणार काय काम काय केलंय ते चार चौघात सांगू शकत ना. आता निवडणूक येणार असून राज्यातील जनता महायुतीला मोठं करणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की माझ्या लाडक्या बहिणी या सरकारच्या ब्रँड अँबॅसेडर झाल्या आहेत. लाडके भाऊ हे ब्रँड अँबॅसेडर झालेले आहेत. त्यामुळं महायुती सरकार पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला. उठाव केला नसता तर काय झालं असतं? फक्त फेसबुक लाईव्हच झालं असतं. आपण फेसबुक लाईव्ह वाले नाही, आपण फेस टू फेस काम करणारे लोक आहोत. बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता नेता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो, ते काम आपण करतोय. आणि म्हणून आपण ते शिकलो. परंतु नर्मदेतले गोटे कोरडेच राहिले, त्याला काय करणार? आणि म्हणून आज उठाव केला नसता तर विचार करा आजच्या या महाराष्ट्राचं चित्र काय असतं. सकाळ झाली, मोरू उठला, आंघोळ केली आणि मोरू पुन्हा झोपला. हीच कहाणी आपल्याला पाहायला मिळाली असती. लोकसभेत तिकडे एक गठ्ठा मतदान झालं, पण आपण सुट्टी बघून फिरायला गेलो. हे पुन्हा होईल का? तर नाही. आता मतदार यादी तपासायला हवी. सरकारने केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला मान खाली घालायला आम्ही सांगितलं नाही, ताट मानेनं जगायला शिकवलाय. अरे पूर्वी दिल्ली सकट सगळे माणसं बाळासाहेबांना भेटायला यायची. आज काय परिस्थिती आहे? मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, माझा चेहरा करा म्हणून दिल्लीच्या गल्लोगल्ली कोण फिरते आपल्याला माहित आहे. अरे बाबा, तुमच्या सहकार्यानं तुमचा चेहरा चालत नाही तर या महाराष्ट्रातल्या जनतेला कसं चालेल? कसं चालेल? आज दसरा आहे. असत्याचा रावण आपल्याला गाडून टाकायचा आहे. विधानसभेचा विजय भव्य दिव्य असला पाहिजे. निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. राज्यात आज जे वातावरण आहे ते समृद्ध आहे. हे आपण केलं ते येणाऱ्या काळात महाराष्ट्रावर शिवरायांचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असं देखील यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. प्रधानमंत्री महोदयांनी उद्घाटन केलं मेट्रो 3चं. पूर्ण झाली असती का? आपलं सरकार आलं नसतं तर? बाळ हट्ट आणि अहंकार याच्यामुळे 2.5 वर्ष याचं काम बंद पाडलं. 17,000 कोटी रुपये वाढले. मी एवढंच सांगतो, जर हे 17,000 कुणाचे? या आपल्या जनता जनार्दनाचे. ते जर 17,000 वाचले असते तर माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 दिले ते मी 3,000 रुपये दिले असते. शिवसेना कुणाची आहे हे जनतेला माहिती आहे. शिवसेना आपली आहे. बाळासाहेबांचे विचार आपले आहेत, दिघे साहेबांचे विचार आपले आहेत. शिवसेना कुणाची आहे हे जनतेला माहिती आहे. तुम्ही तुमच्या झेंड्याचा रंग बदलला, तुमच्या चेहऱ्याचा रंग बदलला, आतंकवाद्याच्या कबरीचे उदात्तीकरण केलं.
काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला असा प्रश्न देखील एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी उपस्थित केला. शिवसेना कोणाची आहे हे लोकसभेमध्ये लोकांनी ठरवलंय. आपण 13 जागी समोरासमोर लढलो. धनुष्यबाण 7 जागी जिंकला, ते 6 जागी जिंकले. त्यांचा स्ट्राईक रेट 42%, आपला 47%. वोट शेअर 19% पैकी 14.5% आपल्याकडे आहे. खरी शिवसेना लोकांनी शिक्कामोर्तब केला आहे. शिवसेना आपली आहे, धनुष्यबाण आपले आहे, बाळासाहेबांचे विचार आपले आहेत, दिघे साहेबांचे विचार आपले आहेत. तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला, तुमचा चेहऱ्यावरचा रंग उडालेला दिसतोय. सगळं बदललंय. तुम्ही कुणाच्या मतांवर निवडून आला ते सगळ्यांना माहित आहे. वोट बँक काँग्रेसची वोट बँक आहे. ही सूज आहे. सूज उतरायला टाइम लागत नाही. तुमच्या प्रचारात बॉम्बस्फोट मधला आरोपी इक्बाल मुसा प्रचार फेरीत जातो. पाकिस्तानचे झेंडे तुमच्या प्रचार फेरीत दिसतात. दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं उदात्तीकरण तुम्ही करता. बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील याचा विचार तुम्ही करू शकत नाही. कारण खुर्चीची हाव, सत्तेची हाव तुमच्या शरीरात आले, तुमच्या मनात आले. एकनाथ शिंदे म्हणाले की मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, आनंद दिघे यांचा चेला आहे, मला हलक्यात घेऊ नका, मी मैदान सोडत नाही. आज मी जिथं जातो तिथं माझं स्वागत होतं, मला आशीर्वाद मिळतात, मी हेच कमावलंय. अवघ्या 2 वर्षातच आपले सरकार लाडके सरकार झाले, असं देखील या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवलं. रोज मला शिव्या शाप देतात, रोज आरोप करतात, पण जोपर्यंत तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, मला कशाची भीती नाही, मला परवा नाही, माझा बाल बाका करण्याची हिंमत विरोधकांमध्ये नाही. आणि म्हणून मी आपल्याला जेवढ्या मला शिव्या द्याल त्याच्या 10 पट मला जनतेचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे.